पुस्तक वाचा भविष्य घडवा च्या जयघोषात शिरपूर येथे ग्रंथोत्सवाचे शानदार उद्घाटन। पुस्तक वाचा भविष्य घडवा, पुस्तक वाचा आयुष्य घडवा, पुस्तकाशिवाय प्रगती नाही च्या जयघोषात शिरपूर येथे ग्रंथोत्सवाचे शानदार उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले। उच्च व तंत्र शिक्षण ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय धुळे, शिरपूर एज्युकेशन सोसायटी शिरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 2 दिवसीय ग्रंथोत्सव उद्घाटन आर.सी. पटेल कॉलेज फार्मसी कॅम्प शिरपूर येथे झाले। यावेळी आमदार काशीराम पावरा, ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, सहाय्यक ग्रंथालय संचालक नाशिक सचिन जोपळे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी जगदीश पाटील धुळे, अनिल बाविस्कर छत्रपती संभाजीनगर, चंद्रशेखर ठाकूर जालना, आयराणी साहित्यिक सुभाष आयरे, उपनगराध्यक्ष संगीता देवरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर तुषार रंदे, शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, शिरपूर एज्युकेशन सोसायटीच्या सचिव रेषा पटेल, नाशिक विभागीय ग्रंथालय संघाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर दत्ता परते, धुळे जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष अविनाश बदाने, शिरपूर एज्युकेशन सोसायटी शिरपूर विश्वस्त बबनलाल अग्रवाल, अतुल भंडारी आदी उपस्थित होते। आमदार पावरा म्हणाले की ग्रंथ हेच विद्यार्थ्यांचे खरे मार्गदर्शक करतात। महाराष्ट्र ही संतांची भूमी असून येथे अनेक थोर संत होऊन गेले आहे। त्या संतांचे विचार मार्गदर्शन आजही अत्यंत मोलाचे आहे। संतांनी ग्रंथाच्या माध्यमातून समाजाला भावी पिढ्यांना अमूल्य ज्ञान दिले आहे, त्याचे कार्य कधीही विसरता कामा नये। ग्रंथालय संचालक गाडेकर म्हणाले की पुस्तकाला वाचक आणि वाचकाला पुस्तक मिळावी, तसेच प्रकाशकांना एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ग्रंथोत्सव घेण्याचा शासनाचा उद्देश आहे। राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये ग्रंथोत्सवाचे आयोजन होणार आहे। त्यात राज्यातील पहिला ग्रंथोत्सव ठाणे जिल्ह्यात झाला। नाशिक विभागात पहिला ग्रंथोत्सव घेण्याचा मान धुळे जिल्ह्यास मिळाला आहे। ग्रंथोत्सव हे जिल्ह्याच्या ठिकाणाबरोबर तालुक्याच्या ठिकाणी व्हावे असा शासनाचा मानस असल्याने आज शिरपूर येथे हा ग्रंथोत्सव होत आहे। शिरपूर शहरातील सकाळी झालेली ग्रंथदिंडी अस्मरणीय ठरली असून भारतीय संस्कृतीचे प्रतीके दाखवण्यात आले आहे। विद्यार्थ्यांचा या ग्रंथोत्सवास नागरिकांचा भरपूर प्रतिसाद मिळालेला आहे।